10वी आणि 12वीची पुरवणी परीक्षा आजपासून गेल्या वर्षीपेक्षा यंदा कमी विद्यार्थी देणार पुरवणी परीक्षा। मुंबई नागपूर समृद्धी महामार्गावर पडलेलं भगदाड अजूनही तसंच 2 आठवडे उलटूनही दुरुस्ती होईना। मुंबई कॉरिडॉरवरील एकच लेन सुरू, प्रशासन मात्र झोपलेलंच। ठाणे ते विक्रोळीपर्यंत प्रचंड वाहतूक कोंडी, रस्त्यावर पडलेले खड्डे, सिग्नल यंत्रणा आणि टोल नाक्यामुळे 3 ते 4 किलोमीटर वाहनांच्या लांबच लांब रांगा। बुलढाण्याच्या मलकापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चिखलाचं साम्राज्य, शेतकरी आणि व्यापाऱ्यांचं प्रचंड नुकसान, नागरिकांच्या आरोग्याशी सुद्धा खेळ। आज मुंबईला ऑरेंज तर रायगडला पावसाचा रेड अलर्ट, तर पश्चिम बंगालच्या उपसागरातील परिणामामुळे कोकण पट्ट्यात पावसाचा जोर वाढणार। पावसाचा कोकणात जाणाऱ्यांना पुन्हा फटका, कोकण मार्गावरील अनेक मेल एक्सप्रेस गाड्या रद्द, तर काहींचं वेळापत्रक बदललं। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह कुणाचं, सुप्रीम कोर्टात आज सुनावणी, निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात शरद पवार गट कोर्टात। पूजा खेडकर आणि मनोरमा खेडकर यांच्यावर त्वरित कारवाई करा, अन्यथा रस्त्यावर उतरू, काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांचा इशारा। संभाजीनगर मंडळातील म्हाडाच्या घरांची आज लॉटरी निघणार, 1133 घरं आणि 361 भूखंडासाठी 4754 अर्ज प्राप्त। कोल्हापुरात मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पातळीत वाढ, दत्त मंदिरात शिरलं कृष्णेचं पाणी। मनमाडमध्ये वऱ्हाडाची बस आणि कारमध्ये समोरासमोर धडक, अपघातात 3 ते 4 जण जखमी। डोंबिवलीतल्या भाजी विक्रेत्या महिलेचा मुलगा झाला सीए, योगेश ठोंबरेच्या मेहनतीचं चीज, सर्वांकडून कौतुकाचा वर्षाव। माझ्या कष्टाचा फळ मला भेटला देव।